एका अरण्यात, ज्याची झाडे उंच आकाशाला भिडत होती, एका ऋषीच्या आश्रमामध्ये एका दिव्य गुपिताचा शोध सुरू होता. महान ऋषी वेदनंद यांच्याकडे भारताच्या कानाकोपऱ्यातून शिष्य येत असत, त्यांच्या ज्ञानाचा अमृत स्वरूप लाभ घेण्यासाठी. पण त्या रात्री एका युवकाने आश्रमाचा उंबरठा ओलांडला. त्याचे डोळे चमकत होते, जणू काही तो एका ध्येयाने झपाटलेला होता. तो होता अर्जुन, एक असामान्य योद्धा, ज्याच्या मनात एक ध्यास होता, ब्रह्मास्त्राचे गूढ उकलणे आणि त्याला प्राप्त करणे. ऋषींच्या सान्निध्यात बसलेला अर्जुन त्यांना विचारतो, गुरुदेव, ब्रह्मास्त्राची कथा मी लहानपणापासून ऐकत आलोय. त्याचा उपयोग करण्यासाठी केवळ सामर्थ्य पुरेसे नसते, तर नीतिमत्ता आणि धर्माचरणही आवश्यक असते, असे ऐकले आहे. मला याचा सखोल अर्थ समजून घ्यायचा आहे. ऋषींनी डोळे मिटून गहिरा श्वास घेतला. तुला कथा सांगतो, परंतु आठव, ब्रह्मास्त्र हे फक्त अंतिम सत्यासाठी वापरले जाऊ शकते, असे म्हणत त्यांनी त्याला एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. प्राचीन काळी भगवान राम लंकेत रावणाशी युद्ध करत होते. त्या युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद ब्रह्मास्त्रासारख्या अस्त्रांचा उपयोग करून वानरसेनेला भयंकर पीडा देत होता. पण रामाने त्याचा उपयोग फक्त धर्माचे पालन करताना केला. गवताच्या एका पानावर ब्रह्मास्त्राचा मंत्र लिहून त्याचा उपयोग त्यांनी इंद्रपुत्र जयंताला शासन देण्यासाठी केला होता. ऋषी म्हणाले. अर्जुन मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. त्याला हे समजले की ब्रह्मास्त्राची शक्ती केवळ नाशासाठी नव्हे, तर धर्माच्या रक्षणासाठीच होती. ऋषींनी महाभारताचा प्रसंग उलगडला. महाभारतात जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग पांडवांवर केला, तेव्हा भगवान कृष्णाने त्याला रोखले. कारण 2 ब्रह्मास्त्रे एकाच वेळी भिडल्यास पृथ्वीचा विनाश अनिवार्य होता. या घटनेने मानवजातीसाठी एक महत्त्वाचा धडा दिला, अतिशक्तीचा वापर केवळ अपरिहार्य प्रसंगीच व्हावा. अर्जुनच्या मनात अनेक प्रश्न होते. गुरुदेव, मग ब्रह्मास्त्र कसे मिळवायचे? त्याचा उपयोग करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत? ऋषींनी शांतपणे सांगितले, ब्रह्मास्त्र प्राप्त करण्यासाठी केवळ मंत्र पाठ करणे पुरेसे नाही. त्यासाठी शुद्ध मन, धर्माचरण आणि त्याग हवा. पाशुपतास्त्र, नारायणास्त्र, अग्निबाण यांसारखी अस्त्रे देखील तेव्हाच उपयोगी ठरतात जेव्हा त्यांचा उपयोग धर्मासाठी होतो. ते पुढे म्हणाले, तुला हे अस्त्र मिळवायचे असेल तर तुझ्या मनातील स्वार्थ आणि क्रोध काढून टाक. ब्रह्मास्त्र एक शस्त्र नाही, तर ती ब्रह्मांडाची शक्ती आहे, जी फक्त सत्यासाठी आणि नीतीसाठी उपयोगी पडते. अर्जुन आता एका नव्या प्रवासासाठी तयार झाला होता. त्याने आपले संपूर्ण जीवन धर्म आणि सत्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याने आपल्या विचारांमध्ये संयम आणि निर्णयांमध्ये नीतिमत्ता आणली. आणि एके दिवशी तो क्षण आला जेव्हा अर्जुनला ब्रह्मास्त्राची दीक्षा मिळाली. ब्रह्मास्त्राची शक्ती त्याच्यासाठी केवळ शस्त्र नव्हती, ती एक जबाबदारी होती, जगाला सत्याच्या मार्गावर नेण्याची आणि नाशाऐवजी सृष्टीची रचना करण्याची. ही कथा सांगताना ऋषी वेदनंद म्हणाले, ब्रह्मास्त्र आपल्याला हे शिकवते की शक्तीचा उपयोग फक्त धर्मासाठी असावा. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक साधनाचा उपयोग सत्य, न्याय आणि नीतीसाठी करणे हेच खरे ज्ञान आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर आता एक वेगळे तेज होते. त्याने ही शिकवण आपल्या हृदयात कोरून घेतली.